आणि डगआउटमध्ये सुद्धा आपल्या खेळाडू आणि मालकाव्यतिरिक्त कोणी जास्त बसायचं नाही, गर्दी करायची नाही तिथे. आपलं डगआउट जे आहे ते सांभाळा जरा. पॅनेटलाइज केलं जाणार नाही संघाला याची काळजी घ्या. आपला जो डगआउट आहे, संघ मालक, व्यवस्थापक कुणी असेल, 1-2 व्यक्तींव्यतिरिक्त जास्त गर्दी होऊन देऊ नका. त्यांना जे पाणी वगैरे हवं असेल तर पाणी जार जो आहे किंवा ORSचं जे पाणी आहे ग्लुकोज ते पण घेऊन जाऊ शकतात इथून. ते डगआउटमध्येच घ्या, इकडे-तिकडे फिरू नका फक्त जास्त खेळाडूंनी.
एचटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी सिन्नर नाशिक सुपरहिट स्पर्धा एचटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 पर्व 7चा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाला आपण आता सुरुवात करतोय. उपस्थित सर्वांचं सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. अविस्मरणीय चवीची अनुभूती असलेल्या हॉटेल विठू माऊलीचे सन्माननीय सतीशजी दिघोळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. हॅलो. तर पहिला सामना देखील आता सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये. पहिला क्वालिफायर आपण बघणार आहोत. एका बाजूला गुळवंच नाईट रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण मोह किंग्स या संघाला पाहतोय. टॉस मोह किंग्स संघानं जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन फलंदाज रेडी आहेत. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज रेडी आहेत आणि काउंट डाऊन केलं जाईल. त्यानंतर लगेचच आज फायनल डे आणि या क्वालिफायर 1 ला आपण सुरुवात करू. 7व्या पर्वामध्ये सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण सर्वांनी पाहिलं आणि आज आपण जर पाहिलं तर अंतिमचा दिवस आहे. आज मिळणार विजेता या क्रीडा स्पर्धेमध्ये. तर काउंटडाऊन होईल आणि तदनंतर लगेचच आपण करूयात सुरुवात आजच्या अंतिम दिवसाला. येस. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. बेस्ट लक बोथ टीम्स. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी आणि दोन्ही टीमला आपण टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊयात. पहिलाच बॉल सुजित चव्हाण यांचा आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय. धावी ते मिळणार नाहीये कारण प्रयत्नही केला नाही फटका खेळण्याचा. लिव केलं चेंडूला, सोडलं, चेंडू पाहिला, चेक केला आणि इथे जर आपण पाहिलं तर सुजित चव्हाण यांचा हा वार्मअप बॉल देखील अतिशय चांगला आहे त्यांना पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी आपण पाहतोय. मितेश जोंधळे आणि त्यांच्या समवेत विकास नवले ही आघाडीची जोडी आहे. काल विकास नवलेनं प्रत्येकाचं मन जिंकलं होतं आपल्या फलंदाजीतून. लॉफ्ट तर केला बॉल हवेत आहे. उंची जास्त आणि लांबी मिळालेली नाहीये परंतु तिथे मिड ऑन मध्ये पकडला जातोय झेल आणि पहिला फलंदाज मितेश जोंधळे यांच्या रूपामध्ये इथे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आली आहे विकेट. गुळवंच नाईट रायडर्स या संघाला बसलाय पहिला हदरा, पहिला धक्का. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सुपरहिट स्पर्धा एचटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. शून्य धावसंख्येवर पहिला फलंदाज या ठिकाणी बांधून परतलेला आहे. मितेश जोंधळे यांचा प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा परंतु प्रॉपर टायमिंग साधू शकले नाहीयेत. मिलाप बॅट आणि बॉल मध्ये व्यवस्थित होताना बघायला मिळालेला नाहीये. मिड ऑनचा जो क्षेत्ररक्षक होता त्यानं खूप चांगला जज केला. चेंडू चांगला झेल त्यानं पकडला. पहिली विकेट मिळाली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहतोय. किशोर यांना मैदानामध्ये दाखल होत असताना. 0 या धावसंख्येवर पहिला फलंदाज मात्र बाद झालेला आहे. याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. तिथे तोच क्षेत्ररक्षक आणि तोच रिझल्ट. लागोपाठचा दुसरा चेंडू आणि लागोपाठची दुसरी विकेट आली आहे. गुळवंच नाईट रायडर्स संघाला बसलेले हे 2 मोठे धक्के आहेत. हा प्रयत्न का केला असावा हा प्रश्न अनेकांना असेल. आली आहे विकेट. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एचटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू
प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवर विकेट आली, तिसऱ्या चेंडूवर देखील विकेट आली आणि सुजित चव्हाणके मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे फलंदाज माघारी गेलेले आहेत. आता फलंदाजी करणारा संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या अडचणीतून मार्ग काढावा लागेल आणि या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी 2 असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत की काल ज्या 2 फलंदाजांनी गुळवंश नाईट रायडर्स या संघाला विजय मिळवून दिला आणि गुळवंश नाईट रायडर्स हा संघ आज क्वालिफायर 1 मध्ये जो आला ना, या 2 फलंदाजांच्या फलंदाजीमुळे मैदानाच्या आतमध्ये इथपर्यंत आज पोहोचले आणि ते 2 फलंदाज आज देखील मैदानाच्या आतमध्ये, आज देखील त्यांना चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस ड्राईव्ह केलाय, खूप चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत जरूर, परंतु बॉल वेगात चाललाय. तिथे सीमारेषेच्या जवळ बॉल अडवलं जात आहे. खूप चांगली फिल्डिंग देखील तिथे पाहायला मिळते आणि दरम्यानच्या कालावधीत 2 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या दोन्ही आकड्यावरती जाते. ऑफ द मार्क अकाउंट ओपन करण्यात आलं, खातं उघडलं गुळवंश नाईट रायडर्स या संघाचं आपण पाहतोय. सुजित चव्हाणकेचं देखील कौतुक असणाऱ्या पहिल्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी त्यानं केली आहे. संघाला स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे, कारण टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय जर योग्य ठरवायचा असेल तर अचूकतेनं गोलंदाजी करावी लागणार आहे. जी रणनीती टॉसच्या अगोदर झाली आणि टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला त्या रणनीतीचा फायदा देखील होताना दिसतोय. शॉर्ट बॉलचा वापर, हुक करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेग मध्ये, तोपर्यंत मिळते एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 1च्या साह्याने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावर 2 बाद 3 धावा अशी धावसंख्या पाहायला मिळते. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग, सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून 7व्या पर्वामध्ये या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्या सर्वांना बघायला मिळतं. प्रत्येकाला प्रभावित करणारी, प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. प्रत्येकाला वाटतं या स्पर्धेमध्ये खेळलं पाहिजे, या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला कुठे ना कुठे तरी संधी मिळाली पाहिजे. ती सिन्नर टेनिस प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. 2 बाद 3 धावा धावफलकावर. यावेळेस सुंदर फटका इथे आपण विकास नवले यांचा पाहतोय. शांत खेळाडू आहे आणि खेळ देखील तितक्याच शांततेत मैदानाच्या आतमध्ये करताना काल देखील आपण त्यांना पाहिलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर 2 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या आहे 4. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती 4 धावा. सन्माननीय नितीनजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नितीनजी शिंदे साहेब, आपलं सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. तीन बाद 9. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश आव्हाड यांना आपण पाहू शकता. पहिलाच बॉल सन्मानपूर्वक खेळलाय, कारण परिस्थितीनुसार तुम्हाला तुमच्या बॅटिंग स्टाईल मध्ये देखील बदल करावा लागतो. तुमच्या फलंदाजीचा जो अंदाज आहे त्यामध्ये देखील तुम्हाला बदल करावा लागतो. आता 3 फलंदाज बाद झाले, 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावर 10 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हर नंतर 10. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. पहिल्या 2 षटकांचा खेळ आता संपलेला आहे आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 10 धावा झाल्या. पाहूयात इथून पुढे कशा पद्धतीने रणनीत्या आखल्या जात आहेत आणि त्या रणनीत्या बऱ्याचशा महत्त्वाच्या ठरणार आहेत. प्रामुख्यानं फलंदाजी करणाऱ्या संघाला यातून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे, कारण तो संघ इथे थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. कारण 3 महत्त्वाचे फलंदाज जर आपण पाहिले तर त्या संघाने आता गमावलेले आहेत. गुळवंश नाईट रायडर्स संघाला मैदानामध्ये विशेष रणनीत्या वापराव्या लागतील आणि त्या मैदानाच्या आतमध्ये अंमलात देखील आणाव्या लागणार आहेत.
2 ओव्हर नंतर 10 झाल्यात. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता शाहरुख शेख यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. मोहो किंग्स आणि दुसऱ्या बाजूला गुळवंच नाईट रायडर्स सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये फायनल डे आणि फायनल डे मध्ये पहिला सामना, पहिला क्वालिफायर हे दोन संघ खेळताना दिसत आहेत. जो संघ जिंकणार तो संघ फायनलला जाणार आणि फायनलला जाणारा पहिला संघ कोणता आहे ते देखील आपल्याला या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यावेळेचा बॉल जर पाहिला तर हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलं, सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला खेळून काढलाय, शतरक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या दरम्यान 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे बघायला मिळते आहे. धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 3 फलंदाज बाद असताना थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर इथे केला जातोय. फलंदाजी करणाऱ्या संघाला एखादी भागीदारी या अडचणीतून बाहेर काढू शकते आणि ती भागीदारी करणं फार गरजेचं राहणार आहे. 3 बाद 12 झाल्यात. गोलंदाज शाहरुख शेख गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुढे टाकला होता बॉलर, बॅक ड्राईव्ह तिथे करण्यात आलाय. धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना एकूण 14 संघांचा समावेश या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिला. आज 4 संघ इथपर्यंत पोहोचले. 10 संघांना ही स्पर्धा सोडावी लागली. त्या 10 संघांनी देखील चांगला खेळ केला, परंतु टॉप 4 मध्ये येण्याची संधी या संघांना मिळाली आहे. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर चांगल्या टप्प्यावरती बघायला मिळालाय. चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. धावफलकावरती धावसंख्या 12 धाव. याही वेळेस खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धाव इथे असेल. धावसंख्या 12 या आकड्यावरती स्थिर असताना गुळवंच नाईट रायडर्स हा बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय. जर मोहो किंग्स हा संघ गोलंदाजी करतोय. आतापर्यंत काय गोलंदाजी केली आहे, कौतुकास्पद उल्लेखनीय कामगिरी गोलंदाजांनी केली आहे. दबाव टाकलाय फलंदाजी करणाऱ्या संघावर. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, थोडासा दबाव हटवण्याचा प्रयत्न केला होता आकाश आव्हाड यांनी एक मोठा फटका खेळून, परंतु त्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. मिळते फक्त एकच धाव आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. या स्पर्धेसाठी अनेकांचं योगदान आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अनेक स्पॉन्सर्स आहेत ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं आणि त्याचमुळे ही स्पर्धा आज इथपर्यंत पोहोचली. त्याचमुळे ही स्पर्धा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय राहिली आणि आज सिन्नर तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रामध्ये देखील उज्ज्वल करणारी ही सिन्नर टेनिस प्रीमियर लीगची स्पर्धा आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती 13 धावा आहेत. स्ट्रायकर एंडकडे आपण संगम सानप यांना पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आकाश आव्हाड आहेत. विकास नवले यांची विकेट मिळाली मागच्या ओव्हरमध्ये, ती धावबादच्या स्वरूपामध्ये, त्यामुळे संघ अजून थोडासा अडचणीमध्ये गेला. यावेळेस हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉलचा कॉल इथे येणार आहे. एक धाव मिळते अतिरिक्तच्या स्वरूपात आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती आहे. त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील एक मोठी क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्रातील नाही तर भारतवर्षातील एक मोठी क्रीडा स्पर्धा क्रिकॉन कप कमिंग सून आहे. आपल्या भेटीला नक्कीच क्रिकॉन कप देखील येणार आहे. आणि यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आणि येतोय एक शानदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावर. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा.
चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि चौथं षटक जर पाहिलं तर अक्षय बोडके इथे घेऊन येत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. पहिला क्वालिफायर आपण पाहतोय, जिंकणारा संघ फायनलला दाखल होईल. फायनलचं तिकीट कुणाला मिळणार त्यासाठी मात्र या मॅचला आपण सर्वजण पाहतोय. 3 बाद 19 झाल्यात. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू असताना चांगला बॉल हलक्यानं स्टिअर केलाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक, मिळते एकच धाव. 1च्या साह्याने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण बघू शकता धावफलकावर 20 धावा. गुळवंच नाईट रायडर्स या संघाचा जर आपण विचार केला तर सिन्नर लँड सर्वेयर सन्माननीय योगेश भाऊ मंडलिक, लँड डेव्हलपर्स अँड ट्रेडर्स सन्माननीय राजू भाबड, किट पार्टनर HM प्लायवूड अँड हार्डवेअर सन्माननीय पांडुरंगजी जाधव यांचा संघ आपल्याला गुळवंच नाईट रायडर्स हा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं बॉलला खेळला, या जमिनीला घासत बॉल निघून जाईल कॉर्नरच्या दिशेने, तिथे मिळते एकच धाव. 1च्या साह्याने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर 21 धावा. 3 फलंदाज आहेत आतापर्यंत बाद. मार्ग काढावा लागणार आहे. कोणत्याही यशापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला मार्ग शोधावा लागतो आणि मार्ग जर नसेल तर तो मार्ग तुम्हाला स्वतः तयार करावा लागतो आणि इथे आज तुम्हाला स्वतःला मार्ग तयार करावा लागणार आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 21. गोलंदाजी खूप चांगली झाली. अक्षय बोडके असतील, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सुजित चव्हाणके असतील, शाहरुख शेख असतील, या गोलंदाजांनी प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. मोहो किंग्स या संघातील गोलंदाजांनी यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न खूप चांगले आहेत. जबरदस्त एफर्ट. जरी झेल झाला नसला परंतु संघासाठी महत्वाच्या धावा वाचवल्यात आणि प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास वाढवलाय या एफर्टमुळे. या छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटमध्ये बऱ्याचशा महत्वपूर्ण ठरतात. जरी हा झेल झाला नसला ना परंतु प्रत्येक खेळाडूच्या इथे मनामध्ये जर आपण पाहिलं ना तर त्यांचा आत्मविश्वास देखील दुणावताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतो. 3 बाद 22 अशी धावसंख्या. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी करण्यासाठी अक्षय बोडके यांना आपण बघू शकता. लोवर फुल टॉस, कव्हर ड्राईव्ह केल्या, तिथे आहेत क्षेत्ररक्षक, मिळते एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे नसणार आहे कारण तिथे जास्त जोखीम घ्यायची नाहीये. एकच धाव आली. 1च्या मदतीने धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 23 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून 7व्या पर्वामध्ये या स्पर्धेचं केले गेलेलं आयोजन. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनला अधिकृतपणे मान्यता मिळाली आणि आज जर आपण पाहिले तर 7व्या पर्वामध्ये एक मोठी आणि एक देखणी स्पर्धा आपल्यापर्यंत आली आहे. त्यावेळेसचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल वेगात निघून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय आणि धावा इथे मिळणार आहेत 4. संगम सानप यांच्या बॅट मधून निघतोय एक दमदार चौकार. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. घुमला आवाजरणी काळजात वाढली थरथर. घुमला आवाजरणी काळजात वाढली थरथर. जोशाने खेळणे आली पहा गुळवंच नाईट रायडर्स. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय योगेश भाऊ मंडलिक, सिन्नर लँड सर्वेयर, लँड डेव्हलपर्स अँड ट्रेडर्स माननीय राजू भाबड, किट पार्टनर MH प्लायवूड अँड हार्डवेअर, रौनक लॉन जवळ, सिन्नर संगमनेर हायवे सिन्नर. प्रोप्रायटर माननीय पांडुरंग जाधव, गुळवंच नाईट रायडर्स. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मैदानात फक्त आणि फक्त मोहो किंग्स संघाचाच आवाज घुमणार. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुदामभाऊ बोडके, युवा नेते संस्थापक सुदामभाऊ युवा मंच, माननीय योगेश भाऊ बोडके, प्रोप्रायटर बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर, किट पार्टनर संगीता हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल स्टोअर्स, उद्योग भवन सिन्नर, संचालक माननीय VD चौधरी, माननीय ND चौधरी, मोहो किंग. चार ओव्हर संपल्यात. ड्रिंक्स ब्रेक देखील या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या स्पर्धेमध्ये ड्रिंक्ससाठी ज्यांनी सौजन्य दिलेलं आहे सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब, सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे मेंबर सन्माननीय सतीशजी नेहे साहेब, त्याचबरोबर NV फार्मा कंपनी माळेगाव MIDC
आदरणीय विनायकजी बेडे साहेब या मान्यवरांचं विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्तानं, कारण ड्रिंकसाठी त्यांचं सौजन्य आपल्याला राहिलेलं आहे. 3:27. त्याचबरोबर आमचे राजू भाऊ ते देखील या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला ड्रिंक्स पोहोचवण्याचं काम अगदी वेळेवर करतायत. त्यांचे मनापासून धन्यवाद असेल. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर 3:27 झाल्या. गोलंदाजी करण्यासाठी मनीष कातकाड यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. तर स्ट्रायकर एंडकडे आपण आकाश आव्हाड यांना पाहतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल आणि धावफलकामध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्यात 28. 3 फलंदाज बाद आहेत. एक शानदार आयोजन, एक आदर्श स्पर्धा. म्हणजे या स्पर्धेचा अनेकांनी आदर्श घ्यावा अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिस्तप्रियता आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. या स्पर्धेची शिस्तबद्धता आपण सर्वांनी पाहिली. आणि आज ही स्पर्धा लोकप्रिय का झाली तर त्यामध्ये बरीचशी मेहनत आहे. त्यामागे बरेचसे कष्ट आहेत. जी एकजूट असते ना ती महत्वपूर्ण असते. 1 स्टेप टुवर्ड्स द युनिटी असं म्हटलं जातं आणि अगदी ती युनिटी जी आहे ती आपल्याला सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आयोजक कमिटीशी पाहायला मिळते. चांगला फटका खेळलाय. बिटवीन द गॅप बॉलला खेळलं होतं. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जाणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावसंख्या झाली आहे 30. 3 फलंदाज बाद आहे. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. काल देखील असे अनेक सामने आपण पाहिले. सुरुवातीला जरूर लवकर फलंदाज बाद झाले बरेचशा संघाचे, परंतु त्यानंतर एक चांगलं आव्हान त्यांनी उभं केलं होतं. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करणे फार गरजेचं राहणार आहे. चांगली गोलंदाजी मनीष यांची. हा बॉल अतिशय भन्नाट वेगात टाकला होता. यष्टीरक्षकाच्या दिशेने वेगात निघून गेला आणि फुलर लेंथवर होता. परफेक्ट यॉर्कर ज्याला आपण म्हणतो अगदी त्याच टप्प्यावरती हा बॉल होता. धाव इथे नाहीये. धावफलक पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावर 30 धावा. 3 फलंदाज बाद असताना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल. याही वेळेस पायांची हालचाल नाहीये. यावेळेस बॉलच्या लाईन मध्ये आलेले नाहीये. थोडासा दूरवरून केलेला प्रयत्न आपण पाहतोय आणि हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेताना दिसतो आहे. गुडबन्स नाईट रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला मोह किंग्स या 2 संघांमध्ये सुरू असलेली ही मॅच. आज अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या दिवसामध्ये पहिलीच लढत जो क्वालिफायर 1 चा सामना आपण पाहतोय. ओहो, यावेळेचा बॉल थेट यष्ट्यांवर जाऊन आदळलाय आणि तिथे मिळते विकेट. फलंदाज क्रमांक 4 बाद होईल. संगम साडम बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. अजून एक विकेट मिळाली आहे. संगम सानप देखील माघारी गेलेत. नवीन फलंदाज योगेश सानप. फुलटॉस बॉल होता. मनगडाच्या साह्याने त्याला वळवलंय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. प्रकाश काकड यांना आपण बघू शकता. एकच धाव आली. ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 31 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 5 ओव्हर नंतर 4 बाद 31. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि वा बापू गडाख, वा पकडलाय जबरदस्त झेल. आणि 5वा फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळेल.
योगेश सानप स्वस्तात बाद. अजून एक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. आपण मोहो किंग्स या संघाचा विचार जर केला तर युवा नेते सुदाम भाऊ युवा मंच सिन्नरचे सन्माननीय सुदाम भाऊ बोडके, बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचे सन्माननीय योगेश भाऊ बोडके यांचा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. किट पार्टनरचा जर आपण विचार केला तर संगीता हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल स्टोअर्सचे व्ही डी चौधरी आणि एन डी चौधरी हे किट पार्टनर या मोहो किंग संघाचे आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर आपण पाहू शकता अनिकेत आव्हाड यांना. तर सुजित चव्हाण यांची खूप चांगली गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. त्यांनी आतापर्यंत 7 चेंडू टाकलेत, 1.1 षटक आतापर्यंत त्यांनी टाकलं आणि 4 धावा दिल्या, 3 विकेट त्यांनी मिळवल्यात. खूप सुंदर गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 बाद 31 धावा धावफलकावर. पाहूयात अनिकेत आव्हाड आणि आकाश आव्हाड कसा खेळ करतायत. यावेळेचा बॉल देखील काही काळ हवेत होता, परंतु सुजित यांच्यापासून थोडासा दूर राहिला. एक सिंगल जरूर तिथे मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे 32 या आकड्यावर जाताना पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फायफर याही स्पर्धेमध्ये बरेचसे पूर्ण झाले. 4 विकेट्स देखील अनेक गोलंदाजांनी घेतल्या, कारण 2 षटकं मिळतात, जास्त संधी नसते आणि त्याही परिस्थितीमध्ये 5 विकेट्स घेणं हे देखील सोपं नाहीये. परंतु इथे या स्पर्धेमध्ये ते गोलंदाजांनी ती देखील किमया पूर्ण केली. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जरी विचार केला, यावेळी चांगला बॉल, खूप चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2020 मध्ये एका गोलंदाजाला 4 ओव्हर्स मिळतात, तिथे त्याला 4 ओव्हरची संधी असते फायफर पूर्ण करण्याची. ओडीआय मध्ये, वन डे क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला तर 10 ओव्हर एका गोलंदाजाला असतात, तिथे 10 षटकं टाकल्यानंतर फायफर पूर्ण करण्याची संधी असते. आणि टेस्ट क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा संधी असतात जरूर तिथे गोलंदाजाला, आणि तिथे एकेका गोलंदाजाने एका डावामध्ये संपूर्ण प्रतिस्पर्धी संघाला देखील बाद करण्याचे विक्रम केलेले आहेत. परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा आपण विचार जर केला तर कमी ओव्हरच्या मॅचेस असताना एका गोलंदाजाला कमी षटकं टाकण्याची संधी असताना देखील फायफर पूर्ण करणं हे देखील विशेष असणार आहे. आणि ते कौतुक करावं लागेल सुजित चव्हाण यांचं देखील. 3 विकेट त्यांनी मिळवल्यात, 5 धावा दिल्यात, बरीचशी काटकसर गोलंदाजीमध्ये. 5 बाद 32 धावा धावफलकावर बुलबन्स नाईट रायडर्स संघाची धावसंख्या पाहायला मिळते. सुजित चव्हाण गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. चांगला बॉल होता, इथे देखील फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा चेंडू देखील निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव इथेही नाहीये आणि धावसंख्या स्थिर आहे असणार आहे ती म्हणजे 32 वर. 32 रन, 5 बाद 32 अशी धावसंख्या. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, मिश्रण करणारा हा गोलंदाज, आणि दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता इथे सुजित चव्हाण यांच्याकडे आहे. त्यामुळे इथे फलंदाजाला अनेक अडचणी येतात. त्यांच्या विरुद्ध मोठे फटके खेळणं हे तितकं सोपं नाहीये. फुलर लेंथ पुढे टाकला होता, मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहे, तोपर्यंत मिळते एकच धाव आणि ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 33 धावा, 5 फलंदाज बाद. 33 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मित्रांनो शिल्लक राहिलाय आणि या 12 चेंडूंमध्ये जर 25-30 धावा बनवण्याचा प्रयत्न जर झाला ना तर जरूर चांगली मॅच होईल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जर केला जातोय, धाव तिथे मिळणार नाहीये, कारण आकाश आव्हाड आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत आहेत. इथून पुढे धावा बनवण्याची जबाबदारी मी आता माझ्या खांद्यावर घेतली आहे, कारण धाव देखील इथे पूर्ण केलेली नाहीये. धावसंख्या स्थिरावली आहे, धावफलकावर 33 धावा. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पाहतोय आपण. यावेळीचा बॉल हवेत आहे, फटका यावेळेस मिस टाइम असणार आहे आणि तिथे नो मॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव इथे मात्र वाऱ्याच्या वेगामध्ये पूर्ण करण्यात आली आहे. या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 35 धावा धावफलकावर झाल्यात. 7वं षटक सुरू असताना सिन्नर नगरीमध्ये आपण एक मोठी क्रीडा स्पर्धा पाहतोय.
नाशिक जिल्ह्यातील एक महत्वाचं शहर म्हणजे सिन्नर आणि सिन्नर तालुक्यातील महत्वाची स्पर्धा म्हणजे सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. आज अंतिमचा दिवस 7व्या पर्वामध्ये धावपदची संधी होती जरूर, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा इथे देखील पूर्ण करण्यात आल्यात. हे फार गरजेचं ठरेल आज, कारण तुम्हाला गोलंदाज प्रत्येक वेळेला तुम्हाला गोलंदाज मोठा फटका खेळू देणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला एकचं रूपांतर 2 मध्ये करावं लागणार आहे. सिंगल डबल वर तुम्हाला विश्वास दाखवणं फार गरजेचं राहणार आहे. आउटसाइड द ऑफ इथे फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. पंचांनी इथे गोलंदाजाला दंडित केलं. एक अतिरिक्त धाव आली आहे. मला वाटतं रिव्ह्यूची मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात येते. पाहूयात काय निर्णय असेल. व्हाईट बॉल असेल की व्हाईट बॉल नसेल, रिव्ह्यू सक्सेसफुल असेल की अनसक्सेसफुल असेल. तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतलाय तो यशस्वी ठरलाय, अर्थात डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी. यस, जाऊयात मॅचच्या दिशेने. डॉट बॉलची नोंद केली जाते. यावेळेस देखील आडव्या बॅटनं बॉलला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मिड विकेटला बॉल चाललाय, डीप मध्ये आहे प्रोटेक्शन, मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला दिसतोय. क्वालिफायर 1 ची मॅच आहे. पहिला क्वालिफायर आहे. जो जिंकणार तो फायनलला जाणार. जरी इथे एखाद्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यांना एक संधी जरूर आहे, परंतु तिथे संघर्ष थोडासा मोठा आहे. तिथे बऱ्याचशा अडचणी आहेत. तिथे पडावं लागेल, तिथे ठेच लागतील, परंतु तिथे तुम्हाला परत एकदा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करूनच पुढे प्रवास करावा लागणार आहे. परंतु या मॅचला जिंकून थेट फायनलला जाण्याचा तुम्हाला एक संधी जरूर होती. परंतु इथे जर आपण पाहिलं ना, तर मैदानाच्या आतमध्ये हे 2 संघ खेळ तर चांगला करतायत, परंतु गुळवंच नाईट रायडर्स या संघाचा विचार जर आपण केला तर हा संघ आता थोडासा बॅकफुटवर दिसतोय. कारण 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 39, 5 फलंदाज बाद असताना 7 ओव्हर नंतर 39. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. सात ओव्हर संपलेले आहेत आणि 7 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी शाहरुख शेख यांना आपण पाहतोय. शाहरुख शेख गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. गुळवंच नाईट रायडर्स अनिकेत आव्हाड आणि आकाश आव्हाड हे 2 फलंदाज. 14 धाव्यांवर आकाश आव्हाड नाबाद आहेत. अनिकेत आव्हाड 2 या धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट केला यावेळेचा बॉल, समोर बॉलला उडवलंय, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक, झेल निसटला आणि तिथे आपण जर पाहिलं तर फलंदाजाला जीवदान देखील मिळालं.
2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एकच मिळाली, माफ करा. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावा 40. 14 ऑन अ बोर्ड. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा आज अंतिमचा दिवस. अंतिमच्या दिवसामध्ये आज पहिली लढत आपण पाहतोय. कोण जिंकणार या मॅचला, कोण मारणार बाजी या मॅच मध्ये, ते देखील आपल्याला पाहायचंय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी आहे. फेकी थोडीशी खराब आहे आणि त्याचा फायदा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1चं रूपांतर 2 मध्ये होताना दिसतंय. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, त्याचा प्रतिस्पर्धी फायदा घेतात. याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपण मैदानामध्ये पाहिलं. जिथे एकदा होती त्याचं रूपांतर 2 मध्ये झालं आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली. 42 या आकड्यावर आपण धावसंख्या जाताना पाहायला मिळतोय. गुळवंच नाईट रायडर्स त्यांच्या विपक्षामध्ये मोह किंग्स अशी मॅच सुरू आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कव्हरला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे, परंतु नो मॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड होताना दिसतोय. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्या निर्जन स्थळी बॉल पडला आणि तोपर्यंत मिळाला धावा 2. 2च्या साह्याने धावसंख्येमध्ये होणारा बदल 44. 5 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या डावातले बाकी आहेत. किती धावा गुळवंच नाईट रायडरचा संघ बनवेल आणि किती धावांचं आव्हान ठेवेल हे देखील बघणं फार गरजेचं राहणार आहे. कारण आज प्रेक्षकांना माहिती आहे की ही STPL आहे, इथे प्रत्येक सामना रंगतो. काल सुपर ओव्हर देखील पाहिली आहे. त्यावेळेचा बॉल जर आपण पाहिला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक स्वतः चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षकाला धाव मिळणार नाही. डॉट बॉल येईल, कारण आकाश आव्हाड यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. इथून पुढे 2 चेंडू मी खेळेल आणि या 2 चेंडूवर मी मोठे फटके खेळेल हा विश्वास दिलाय. त्यामुळे तो आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 5 बाद 44 झाल्यात. गोलंदाजी करण्यासाठी शाहरुख शेख यांना आपण पाहतोय. फुलर लेंथ वरचा बॉल, कव्हरला बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. टप्पा पडला आणि वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाणारच. तत्पूर्वी फलंदाजाने केलं खोदकाम आणि तिथे आपण जर पाहिलं तर बॉलला अगदी खोदून काढलं, परंतु धाव तिथे मिळालेली नाहीये. धावसंख्या पूर्णपणे स्थिर 44. शेवटचा बॉल इनिंग मधला, शेवटचं षटक. त्यावेळेस देखील बॅटवर हा चेंडू प्रॉपर येताना पाहायला मिळालेला नाहीये. गलीमध्ये बॉल जाईल, मिळते एकच धाव आणि पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलेला आहे. गुळवंच नाईट रायडर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोह किंग्स अशी मॅच आपण पाहतोय. पहिला क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. टॉस जिंकला होता मोह किंग्स या संघाने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतला होता निर्णय आणि तो निर्णय आतापर्यंत तरी योग्य राहिलाय, कारण गुळवंच नाईट रायडर्स संघाला त्यांनी निर्धारित 8 षटकांमध्ये 45 धाव्यांवर रोखलंय आणि आता जिंकण्यासाठी 46 धाव्यांचं लक्ष्य मोहकिंग संघाला. मोहकिंग संघाने जर या 46 धावा बनवल्या तर फायनलला जाणारी पहिली टीम आपल्याला मिळेल, परंतु 46 धावा जर गुळवंच नाईट रायडर्स संघाने रोखल्या तर फायनलला जाणारी गुळवंच नाईट रायडर्सची टीम आपल्याला मिळेल. परंतु पाहूयात काय घडतंय, काय बिघडतंय, कोण जिंकणार, कोण पराभूत होणार. अगदी काही क्षणामध्ये आपण परत तुमच्याशी जोडले जाऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. देऊयात DJ मयूर यांना एक संधी.
जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसलेली आहे. पण इथं आपल्याला पाहिजे की या लो स्कोर मॅच मध्ये नक्की कोण कोणावरती बाजी मारताय. इथे मात्र लॉंगॉलला चेंडू खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय झेल तर सुटलाय, परंतु इथे षटकार षटकार चेरन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सारावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. गॅपमध्ये चिरण्याचे प्रमाण ढकललं आहे, त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि पहिले 2 चेंडू खूप चांगले होते आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती अगदी आपण पाहिलंय इथे 8 धाबा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत, एकूण धावफलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती राहील वडांगळी, सनरायझर्स आणि त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स वडझिरे. तर बोट कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या, जिथे आपल्या समवेत आता गणेश जोडले जाणार आहेत. गणेश सर जोडले जातील आणि तिथे आपण टॉस संपन्न करणार आहोत. तर षटक क्रमांक आपण पाहूया. मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल ते आता पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. त्याच्यामध्ये एक षटकार समाविष्ट, उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते अजूनही बेचाळीस आणि या 42 चेंडूमध्ये 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. शिवछत्रपतींचा छावा मिळाले. गोलंदाज तयार आहे, अगदी आपण पाहतोय गोलंदाज. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हवेत आणि तिथे झेल झालाय. मोठी विकेट आली आहे. पहिला फलंदाज इथे राहुल चव्हाण के बाद मितेशला मिळालेलं यश. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची टाळी. प्रसाद पाटोळे मामा असेल तर संपर्क करा. प्रसाद पाटोळे. नवीन फलंदाज सुजित चव्हाणकेला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मॅच मध्ये रंगत निश्चितप्रमाणे कशा प्रकारे वाढली जाईल त्यावेळेला पाहिजे. हलका हाताने चेंडू या दरम्यान जो ढकलला आहे त्या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक 11 धावा आहे. 11 रन, लॉस ऑफ विकेट. एक बाद 11 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहेत. तुम्ही पहा यावर्षी परत गेली 6 पर्वात असणारे जे काही विजेते संघ आहेत ते 7व्या पर्वात पाहायला मिळालेले आहेत. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान जो ढकलला आहे त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक सिंगल परत एकदा आली. ही सूझबूझ की खेळवी क्रिकेट आहे, कारण मितेशच्या विरोधात मोठे फटके नाहीयेत. पहिल्या षटक अगदी आपण पाहिलं त्या पहिल्या षटकात थोडंसं आक्रमण वाढलं गेलं होतं. अर्थात ते आक्रमण नव्हतं, तिथे एक झेल सुटल्यानंतर एक षटकार अगदी आपण पाहिला होता. अर्थात क्षेत्ररक्षक सर्कलवरती आपल्याला
विशेष म्हणजे आज एखादा व्यक्ती क्रिकेटसाठी काय करू शकतो हे नवीन सांगण्याची गरज नाहीये. म्हणजे आज एका खेळाडूची हळद आहे, उद्या लग्न आहे, आज मिरवणूक होती, त्यांनी सासरवाडीत सांगितलं आणि घरच्यांना सांगितलं आज मिरवणूक नाही, काय कार्यक्रम असेल तो संध्याकाळी 6-7 नंतर. मला आज मॅच आहे, फायनल दिवस आहे आणि मला जाणं गरजेचं आहे, माझ्या टीमला माझी गरज आहे. तर मी त्या व्यक्तीसाठी विनंती करेल, तुकाराम कांदळकर यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करूया. हे प्रेम आहे आणि ती भाग्यवान असेल, जेवढं प्रेम तुम्ही या क्रिकेटवरती करताय त्यापेक्षा जास्त प्रेम कदाचित तुम्ही आता उद्या तिच्यावरती कराल. खूप साऱ्या शुभेच्छा. बॅकफुटला सारखं तर मी चेंडू, कारण तिने मनाशी चन मागला असेल की ज्या माणसाचं उद्या लग्न आहे तो क्रिकेटला एवढं प्राधान्य देत असेल तर इथून पुढे आपण त्याला क्रिकेटच्या बाबतीत कधी एक शब्द सुद्धा बोलू शकत नाही. हा तेच ना, तिच्या सुद्धा ध्यानात आलं असेल की क्रिकेटवरती एवढं प्रेम आहे ना, तर क्रिकेटमुळं ती एक अपशब्द तुम्हाला कधी वापरणार नाही, हे वाक्य कधी पण ध्यानात ठेवा. कव्हरला चेंडू खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षणला अजाबाब आहे. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक संपले जाईल 2. या षटकात आल्या त्या 5 धावा, 1 विकेट पण आली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 15. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. नवीन गोलंदाज, आता गोलंदाज मार्फत आपल्याला जो पाहायला मिळेल विकास नवले. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये विकास काय करणार आहे. गोलंदाज तयार, विकास तो सुजित, फुल टॉस आणि दरम्यान आपण पाहतोय चेंडू फाईनल गेला, खेळला क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती पोहोचतोय आणि आरामात आलेली एक सिंगल या दरम्यान अगदी आपण पाहतोय. कारण विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं खूप मोठा धावफलक अजिबात बनवलं गेलं नाही, 45 धावसंख्येवरती रोखले गेले आणि ते 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2.1 ही षटकं कंप्लीट झाली. म्हणजे 13 चेंडू आतापर्यंत राखून झाले आणि 16 धावा ज्या बनवल्यात आणि या 16 मध्ये एक षटकार पण आहे आणि या 16 बनवत असताना एक विकेट पण गेलेली. पंचाकडे कसं अपील या दरम्यान अगदी आपण पाहतोय आणि अपीलमध्ये उत्साह जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालाय आणि मला वाटतं सर्वाधिक जास्त अपील हे फक्त संगम सानपचं होतं, कारण गोलंदाजाचं रिएक्शन नंतर झाली, पण यष्टीरक्षकाची जे ऍक्शन रिएक्शन अगदी आपण पाहतोय ना ती उत्साहाची पाहायला मिळाली. बाकीच्या कुठल्याही खेळाडूकडून तशा प्रकारचं अपील आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि त्यानंतर कळलं गोलंदाजाला की चला यष्टीरक्षक अपील करतो मग आपण पण पंच अतिशय हुशार आहेत. दीपक बेळगावकर सर, शिवचितचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तर आदरणीय आमचे म्हणजे जितूदादा पाटोळे यांचे बंधू योगेशदादा पाटोळे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनापासून स्वागत. डान्सिंग डाऊन द विकेट, समोरच्या बाजूला षटकार आहे, शेरन फटक्याचा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार आणि या षटकाराच्या रूपाने धावफलक 22 वरती जाऊन जे पोहोचलेला आहे. अजूनही 24 धावाच्या बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार, विकास उजव्या हाताने डावखोऱ्या हाताने या दरम्यान मारा करतो, चेंडू हवेत होता परंतु मितेश पासून खूप दूरवरती आहे. त्या दरम्यान एक सिंगल आली. धावसंख्या 23, निम्म्या झाल्यात, निम्म्या बनवायच्या आहेत. 23 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. खूप उंची निश्चितप्रमाणे चेंडूला पाहायला मिळाली आणि 2 धावा, 3 षटकं संपली, 1 बाद 25. ही पहा
ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा. एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. आणि या दरम्यान आपण पाहिले चेंडू मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल आणि फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी, जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. कुरेंद्र सय्यरांनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने चेंडू खेळलाय आणि काय घडलंय इथे. प्रकाश काकड ज्या वेगाने गेले होते त्याच वेगाने मैदानाच्या बाहेर पण आलेत. वन हँड कॅच संगमचा जबरदस्त झेल. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. धावसंख्या धावसंख्या अगदी आपण पाहिली तिथे 27 आहे. 2 विकेट लागोपाठच्या आल्यात. चौथं षटक चालू आहे. मितेश जोंधळे गोलंदाज आहे आणि आतापर्यंत जेवढे फलंदाज बाद आहेत 3, हे 3ही फलंदाज मितेशने बाद केलेले आहेत. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित असणारी आपली ही मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. आणि आपल्या या सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं पर्व 7व्यातील असणारा आजचा शेवटचा दिवस आहे. 12 दिवस या क्रिकेटचा 16 अगदी आपण पाहिला, 4 फॉर्मॅटमध्ये पाहिला. ऑक्शनच्या माध्यमातून निवडले गेलेले खेळाडू आपण पाहिले. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय प्रोफेशनल प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळाले, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, वकील, शिक्षक म्हणजे टीचर्स आपल्याला पाहायला मिळाले. MIDC प्रोफेशनल टीम आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि चौथा फॉर्मॅट होता तालुका. पण तालुक्यातील संघ खेळत असताना संगमनेर तालुका खेळला, अहिल्यानगरचा, नाशिक जिल्ह्यातील संघ खेळले, म्हणजे वालदेवी पण खेळला आणि त्याचबरोबर आर्य 11 हा संघ सुद्धा खेळला. पण कौतुक करावं लागेल ते खास करून सिन्नर तालुक्यातील सगळ्या खेळाडूंचं, की ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये तालुक्यातील असणाऱ्या चांगल्या खेळाडूंचा भरणा करत आणि तालुक्यातील उर्वरित खेळाडूंनी या टीमला सपोर्ट करत या टीमने या वर्षी तालुक्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि कौतुक
अंधारात परत एकदा चमकणारा हिरा पाहायला मिळाला. बोला दीपक सर, बोला काय 2 रनची पॅनल्टी आहे. लॉंगॉनला चेंडू निश्चित प्रमाणात ढकलला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत थोडासा नकार निश्चित प्रमाणात पाहायला मिळालाय आणि एक सिंगल आली आणि धापालकावरती धावसंख्या आता 28. स्कोर आहे आता 28. टार्गेट जे होतं ते 46चं होतं, ते आता 48चं झाले. अजून 20 धावा बनवायच्या आहेत. काळजी करू नका, टार्गेट मध्ये वाढ झाली. जेवढ्या धावा बनवल्यात त्या कमी नाही गेल्या. गोलंदाज तयार आहे परत एकदा मितेश. हलक्या तळ चेंडू परत एकदा ढकलला. तिथे मितेश चेंडूवरती येईल आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. सिंगल चेंडूपडे धापरेकर धावसंख्या 29 धावातून 19 धावा बनवायच्या आहेत. एक सूचना आहे सगळ्या टीमला, जेवढ्या टीम्स खेळणार आहेत, फक्त या सूचनांचं सर्वांनी पालन करायचंय. तुम्हाला जर काही नियमांबद्दल माहिती करून घ्यायची असेल किंवा एखाद्या टीमला पॅनल्टी मिळाली किंवा एखाद्या खेळाडूबद्दल चर्चा करायची असेल तर तुमच्या टीमचा फक्त कॅप्टनच बोलेल. पण बोलत असताना जी पद्धत आहे बोलण्याची ती फक्त व्यवस्थित असावी. किंवा जो ऍग्रेसिव्हपणा ओव्हर जर दिसला तर कदाचित खेळाडूला आणि टीमला पॅनलाइज केलं जाईल. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. या सूचना परत परत नाही. इथं आपण पाहतोय एक तर डायरेक्ट हिट तर झालाय आणि 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 इथे 4 रन. परंतु इथे काय व्हाईट बॉल आणि रनआउट चेक करायचंय. ओके, गणेश सर, प्रसाद मामा, गणेश सर जी ना तिसरा अंपर. पलीकडच्या बाजूला महिला कक्षांच्या तिथं कोण बसलेलं पुरुष वर्ग आहे तिथं थोडस आपण बाजूला यायचं का आता. तुम्हाला वाटलं तर या, त्यांना थोडस सफिशियंट जागा द्या महिला कक्षासाठी. बाळा ऐक ना, थँक्यू. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तो आपल्याला पाहायचंय. डिसिजन पेंडिंग, आणि कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण इथे फलंदाज सुरक्षित की असुरक्षित, नक्की आता सिग्नल कोणता येणार, रेड की ग्रीन, ते आपल्याला पाहायचंय.
डिसिजन क्लोज आहे आणि थोडासा वेळ निश्चितप्रमाणे या डिसिजन साठी लागू शकतो. डिसिजन पेंडिंग अजूनही. डिसिजन OUT आउट. आणि डिसिजन आल्यानंतर दोन्ही 12व्या खेळाडूंना दाखवलेला आहे ऑन स्क्रीन. लाईनच्या थोडस मागे, लाईन क्रॉस होणं गरजेचं होतं, लाईन क्रॉस नाही, त्यामुळे थोडासा वेळ लागला गेला. ज्यावेळेस बेल्स अप झाली त्यावेळेस लाईन क्रॉस होणं गरजेचं होतं, लाईन क्रॉस झाली नाही. सेकंदाचे काही क्षण आणि तिथं परतावं लागले. वाईट बॉल आहे आणि रनआउट पण आहे. आणि आता विकेट नंबर 4 म्हणजे तुम्ही पहा 46 नाही आता 48 बनवत असताना सुद्धा संघ इथे थोड्याशा अडचणीत सापडलाय. आणि इथे आता 4थं षटक चालू असताना 30 धावा आहेत, 4 फलंदाज बाद आहेत, 6 फलंदाज आता खेळायचे बाकी आहेत, 25 चेंडू आणि बनवायच्यात 18 धावा. हा चेंडू सुरेख. बर, तो 3.3 ला जाऊन आलते. येऊ द्या रिवर्स द्या, आता पिऊ पाणी द्या. 3.3 ला आपण ड्रिंक ब्रेक घेतलेला आहे, ज्यावेळेस लागोपाठच्या 2 विकेट आल्या त्यावेळेस. इथे फाईन लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये कोणी पाठीमागे आणि चेंडू पोचते सी मार्चे बार 4 रन. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धाप्रगती धावसंख्या जी आहे ती आता 34 धावा आहेत, अजूनही 14 धावा वाढवायच्या आहेत. 48चं टार्गेट. आता 2 पेनल्टी च्या रन ज्या मिळाल्या स्विच हिट
सुजितच्या बॅट मधून येतोय अजून एक चौकार, 4 रन. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. दोन चौकार आणि त्या पाठोपाठ अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला गेलाय डीप दरम्यानला. त्या दरम्यान एक धाव जी पळून पूर्ण केली गेली आणि आपल्याला कधी धावा संख्या आहे ती आता 39. अजून बनवायच्यात 9. 21 चेंडू आणि 9 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. लॉंगोच्या दिशेने चेंडू खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 20 चेंडू आणि 8 धावा. विशेष म्हणजे आज अगदी आपण पाहतोय विजेता आणि उपविजेत्या संघ मालकासाठी 2 सायकल्स आहेत. विजेता आणि उपविजेत्या संघ मालकांसाठी 2 सायकल निश्चितप्रमाणे आहेत. ट्विन सायकल आहे विजेत्या संघासाठी आणि उपविजेता टीम ओनर साठी आहे क्लासिक ड्रॅगन सायकल आहे. स्पोर्ट्स सायकल आहे दोन्ही पण. आणि त्यासाठी स्पॉन्सरशिप सायकल झोन सिन्नर यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आलाय. विकास नवले गोलंदाज आहेत. अजूनही 6 धावा बनवायच्या आहेत. अक्षय बोडके काय करतोय आपल्याला पाहिजे. आता या शेवटच्या 6 धावा बनवत असताना विकास सरांच्या विरोधात विकास नवले आहेत आणि यावेळेचा चेंडू परफेक्ट बॅटमध्ये येऊ शकला नाहीये. त्या दरम्यान चेंडू येतोय डॉट्स आणि 5वं षटक संपलंय. 42 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 18 धावा बनवायच्या 6. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. शेवटच्या 18 चेंडूमध्ये 6 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. मॅच ज्या पद्धतीची आपण अपेक्षा ठेवून होतो त्या प्रकारचे होताना पाहिले मिळाले नाही. एक हाती सामना या ठिकाणी आपल्याला होताना पाहिले मिळतोय की काय, कारण 18 चेंडू 6 फारसा अवघड नाहीये, परंतु या 6 धावा बनवत असताना विकेट सगळ्यात महत्वाचे राहणार आहेत. डॉट बॉल सगळ्यात महत्वाचे राहणार आहेत. बॅटिंग पॉवर प्ले 6वं षटक सुरू होते त्यामुळे बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळेल. आणि याच्यानंतर दोन्ही टीम रेडी राहा. आपल्याला टॉस हा खेळपट्टीवरती करायचा आहे त्यामुळे कॅप्टन रेडी राहा. वडांगणीचा कॅप्टन आणि वडजिरेचा कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. आपल्याला खेळपट्टीवरती टॉस करायचा आहे. 18 चेंडू 6. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट सुजित काय फलंदाजी करताय, जबरदस्त. 4 रन चौकार. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. शेवटचे 17 चेंडू आणि 2 धावा. आता मोह किंग फक्त फायनलला जाण्याच्या आणि इथे सामना संपलाय का? हो, सामना संपलाय. आणि या स्पर्धेच्या सिन्नर टेनिस प्रीमियर लीग अर्थात STPL सीझन 7 मध्ये फायनलला पोहोचलेला पहिला संघ आहे मोह किंग. संघ मालक सुदामभाऊ बोडके, युवा नेते सुदामभाऊ युवा मंच सिन्नर, योगेशभाऊ बोडके बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचबरोबर किट पार्टनर संगीत हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल स्टोअर VD चौधरी आणि ND चौधरी, प्रकाश काकड अँड टीम. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करून घ्या. आणि यानंतरचा जो सामना आहे वडांगळे आणि वडजिरे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, चला खेळपट्टीवरती आपल्याला इथे टॉस करायचा आहे. आणि गुळवंत नाईट रायडर्स अजून एक संधी निश्चितप्रमाणे क्वालिफाईड 2 मध्ये आपल्याला असणार आहे. गुळवंत नाईट रायडर्स संघमालक योगेशभाऊ मंडलिक, लँड डेव्हलपर्स अँड ट्रेडर्स राजू बाबड आणि किट पार्टनर HM प्लायवूड अँड हार्डवेअर आदरणीय पांडुरंगजी जाधव.